एक जुनी म्हण आहे, देवाची करणी आणि नारळात पाणी. मात्र या म्हणीचा वेगळ्या अर्थानं अनुभव नाशकात आला आणि त्यातच वैद्यकीय व्यवसायातलं कौशल्य सुद्धा अधोरेखित झालंय. नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज. आजचा मुद्दा हाच की बाळाच्या पोटात बाळ आलं कुठून. आम्ही आता आपल्याला दोन दृश्य दाखवतोय. यातल्या एका दृश्यात ते बाळ आहे ज्याच्या पोटात बाळ आलं होतं आणि दुसऱ्या दृश्यात तुम्हाला सर्वसाधारण परिस्थिती काय आहे ते लक्षात येणारी काही प्रातिनिधिक चित्र आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी फीटस इन फीटू ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात नाशिकच्या डॉक्टरांना यश आलंय. बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अंजली चितळे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं एका चिमुरड्याच्या पोटातील अविकसित अर्भकाचे अवशेष यशस्वीरित्या बाहेर काढून त्याला जीवदान दिलंय. जगभरामध्ये अशा प्रकारच्या अत्यंत मोजक्याच केसेस घडल्यात अशी नोंद आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून या कामगिरीचं मोठं कौतुक होत आहे. नाशिकमधल्या ज्या बाळाच्या पोटामध्ये बाळ होतं त्याला अशी कोणती लक्षणं दिसली तेही जाणून घेऊयात. या बाळाचं पोट फुगलेलं होतं आणि सर्वसाधारणपणे जेवढं पोट फुगतं त्यापेक्षा ते जास्त दिसू लागलं होतं. बाळाला सतत उलट्या होऊ लागल्या होत्या. बाळ इतकं लहान असूनही त्याला आईचं किंवा बाहेरचं दूध पचत नव्हतं. बाळाच्या पोटामध्ये एक मोठी गाठ तपासण्यामध्ये जाणवली. या बाळाची रेडिओलॉजिकल चाचणी करण्यात आली. त्या चाचणीमध्ये बाळाच्या पोटात अविकसित मानवी अर्भकाचे अवशेष आढळले आणि तिथूनच सगळा प्रश्नांचा सिलसिला सुरू झाला. या निमित्तानं आपण लाखो शस्त्रक्रियांमधल्या किंवा लाखो स्थितीमधल्या एका अत्यंत अपवादात्मक स्थितीला डॉक्टर कसे सामोरे गेले याची माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अंजली चितळे जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी नमस्कार. माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट आला पाहिजे. आपण सर्व वैद्यकीय जगताला शल्यचिकित्सक आणि बालरोग तज्ज्ञ म्हणून परिचित आहात. मला पटकन एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. आपण पूर्ण वेळ कॅमेरावर दिसणार आहात तेव्हा कृपया समोरच पाहत राहा. मला असं सांगा, या लहान या बाळाचं वय किती होतं? त्या बाळाच्या पोटात कोणते विकसित झालेले किंवा विकसित होऊ घातलेले अवयव तुम्हाला दिसले, सापडले? बाळ जेव्हा आमच्याकडे आलं तेव्हा ते 5 महिन्याचं होतं आणि काही रेडिओलॉजिकल तपासण्या केल्या जसं CT स्कॅन, एक्सरे. तेव्हा बाळाचा मणका विकसित होता आणि काही हाडं विकसित आहे असं दिसलं. ते एखाद्या वेळेस एखादा ट्यूमर पण असू शकतो अशी आम्हाला शंका होती. कारण ही जी स्थिती आहे फिटस इन फिटू ती अतिशय रेअर अशी आहे, क्वचित येणारी आहे. पण आम्ही तो एक मनात विचार ठेवून की असू शकतं असं म्हणून त्यांना सर्जरीचा ॲडवाइस दिला. बिलकुल. आता या चर्चेला एका आणख्या पुढच्या टप्प्यावर नेत असताना एक माहिती अशी आमच्यापर्यंत पोहोचली आहे की सर्वसाधारणपणे 5 लाख केसेसपैकी एखाद्या प्रकरणामध्ये असं घडतं. मुळात एखाद्या इतक्या लहान बाळाच्या पोटामध्ये एखादा नवा बाळाचा जन्म अवयव हा कसा तयार होतो? सोप्या शब्दात काय सांगायचं सामान्यांना? कारण जरा प्रगत भागात जर ही घटना घडली नसती तर एखाद्या वेळेला याला करणी, बाधा अशा प्रकारचंही वळण लागलं असतं, पण तुमच्यामुळे ते लागलं नाही. काय असतं की जेव्हा आईच्या पोटात जुळे बाळ निर्माण होत असतात तेव्हा 2 वेगळी बाळं न होता एका बाळाच्या पोटात दुसरं बाळ तयार होऊ शकतं. पण ते फार दिवस वाढ त्याची होत नाही, कारण त्याला लागणारी जी आईच्या पोटात आईच्या युट्रसमध्ये जे
सत्व त्याला मिळत असतं रक्तापासून, ते त्याला या बाळात मिळत नाही. म्हणून ती वाढ अपूर्ण राहते, पण ती या दुसऱ्या बाळाच्या पोटात होते. आणि बाळ जन्मल्यावर आपल्याला काहीतरी गोळा आतमध्ये आहे असं जाणवतं आणि मग तपासणी अंती आपण हे निदान करू शकतो. सर्वसाधारणपणे ही बातमी पाहता क्षणी अनेकांना धक्काच बसलेला होता की एखाद्या बाळाच्या पोटामध्ये हे बाळ जन्माला येऊ कसं शकतं. तुम्ही अतिशय सोप्या शब्दात आणि वैद्यकीय माहितीच्या आधारे जे सांगितलं त्याच्यामुळे थोडासा तरी दिलासा मिळतोय. पण सर्वसाधारणपणे अशा प्रकरणांमध्ये घाबरून जाण्याची गरज आहे का? घाबरण्याची गरज नाहीये. कारण सध्याच्या ज्या आपल्या उपचार पद्धती आहेत, नंतर ऑपरेशनच्या वेळी जी भूलतज्ञ जे आपले ट्रेंड असतात, इतक्या लहान बाळाला भूल देणं, नंतर ऑपरेशन झाल्यावर त्याची देखभाल करणं, ह्या सगळ्या सुविधा आता इतक्या चांगल्या झाल्या आहेत. आणि SMBT सारख्या हॉस्पिटलमध्ये या होत्या. त्याच्यामुळे आपल्याला बाळाला काही दुखापत न होता या ऑपरेशनमधून बाहेर काढता आलं. डॉक्टर चितळे, आपण जे सांगताय त्याच्या अनुषंगाने एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की तुम्ही पहिली शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरित्या केलीत, पूर्ण केलीत. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. वैद्यकीय जगताला सुद्धा यामुळे नवं दिशादर्शन झालेलं आहे. पण ही शस्त्रक्रिया झाली हा एक भाग आहे. भविष्यात या बाळाला कोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकतो का? आणि एक मुद्दा अजून आहे, दोन्हीची उत्तर आपण एकापाठोपाठ एक द्या. ती म्हणजे हे बाळ मुलगा की मुलगी हे पण आपण प्रेक्षकांना सांगायला हवं. काय असतं की बाळाला आपण जेव्हा आतला जो ट्यूमर किंवा अविकसित गर्भ जेव्हा एकदा काढून टाकतो, तेव्हा त्या बाळाच्या पोटात आता दुसरं काही उरत नाही की ज्याच्याने त्याला पुढच्या जन्मात त्रास होईल. आता हे जे बाळ होतं ती एक मुलगी होती. त्याच्यामुळे तिला पुढच्या वैवाहिक आयुष्यात किंवा तिला स्वतःला मूल होण्यात काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जे अविकसित अर्भक आपण काढलं बाळाचं आतून, त्याचं सेक्स डिटर्मिनेशन कठीण असतं. म्हणजे आम्ही त्याचं जेव्हा पॅथॉलॉजिकल परीक्षा केली तेव्हा त्याच्यात असं आढळून आलं की त्याला केस होते बाहेरच्या बाजूला, त्याचं मेंदू विकसित होता, म्हणजे सेरिबेलम नावाचा जो पार्ट असतो तो विकसित होता, त्याच्या पोटात किडनी विकसित होते, आतडी विकसित होते. पण त्याचा सेक्स काय असेल, मुलगा किंवा मुलगी, हे सांगणं मात्र शक्य नव्हतं. ती वाढ झाली नव्हती. डॉक्टर चितळे, मग एक प्रश्न असा आहे की जर समजा याच प्रकरणामध्ये पोटात मुलगी नसती तर हे शक्य झालं असतं का? केवळ आणि केवळ तिथे तो स्त्री गर्भ होता म्हणूनच त्या स्त्री गर्भात आणखी एक गर्भ आला, असं एक सर्वसाधारण बुद्धीनं विचार केला तर? नाही, असं नसतं. ते बाळ पुरुषही असू शकतं आणि त्याच्यामध्ये पण असं अविकसित गर्भ असू शकतं. त्या बाळाचं सेक्स ह्याला काही कारणीभूत नसतं. कारण तो जो बाळ किंवा अर्भक असतं ना, ते आपल्या युट्रसमध्ये किंवा गर्भाशयात नाही विकसित होत. ते गर्भाशयाच्या बाहेर पोटाच्या पोकळीत निर्माण झालेलं असतं. म्हणजे आता हे तर अगदी किडनीच्या जवळ होतं आणि लिव्हरच्या खाली होतं, म्हणजे गर्भाशयात नसतं. त्याच्यामुळे ते बाळ पुरुष असू शकतं किंवा स्त्री असू शकते. एक छोटासा प्रश्न, थोडासा तांत्रिक आहे, सर्वसामान्यांनाही आपण त्यानिमित्तानं अधिक अवगत करूया. हा जनुकीय दोष आहे की याला नैसर्गिक चमत्कार म्हणायचं काय, म्हणायचं काय? कारण आपण बऱ्याचदा अशी अबनॉर्मल बाळं जन्माला आलेली अत्यंत अपवादात्मक स्थितीत पाहतो की एखाद्याला खूर असतं, एखाद्याला शेपूट असतं. अशी अत्यंत अपवादात्मक जन्माला आलेली बाळं नंतर अभ्यासासाठी संग्राह्य ठेवली जातात. हे जे प्रकरण आहे ज्याच्यावर आपण आता चर्चा करतोय, ते जनुकीय दोषांचा परिणाम आहे का इतर काही? नाही, ह्याच्यात जनुकीय दोष काहीच नसतं. जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी अजिबात नसते. हा एक निसर्गाचा मिरॅकल किंवा काहीतरी चमत्कार म्हणू शकतो आपण. बिलकुल. ह्याच्यात आई वडिलांचा काही दोष आहे किंवा बाळाच्या ह्याच्यात काही दोष झाले निर्माण, जनुकीय, असं काही नसतं. आणि याची शक्यता ही इतकी दुरापास्त का आहे की 5 लाख केसेस पैकी एका ठिकाणीच ते पाहायला मिळावं? आपण एक्झॅक्ट कारण नाही सांगू शकत. अजून आपल्या शास्त्राला कळलेलं नाहीये.
असं एक्झॅक्टली याच बाळांमध्ये का व्हावं. पण आपण सांगू शकतो की 5 लाख जिवंत बाळं जन्मली त्यांच्यामध्ये एखाद्याला हे असू शकतं. डॉक्टर चितळे, खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर तुमचं मनपूर्वक अभिनंदन की तुम्ही या एका अत्यंत गुंतागुंतीच्या विषयातली शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडलीत त्यासाठी. थँक्यू. धन्यवाद.